नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच वेळेला मला विचारला मला प्रश्न की ताई, आपल्याकडे जे ब्लाऊज शिवायला येतात, जसे की मी आता काही ब्लाऊज शिवलेले आहेत, तर ह्याचं फॅब्रिक कसं ओळखावं? आता फॅब्रिक कसं ओळखावं सांगण्यापेक्षा आपण जी गोष्ट करतो ना वारंवार वरचेवर, आपण कंटिन्यू सतत जी गोष्ट करत राहतो ना, त्या गोष्टीचा ना आपल्याला असा हात लावून सुद्धा फील येतो आणि ती गोष्ट आपण ओळखू शकतो. तसेच मी काही ब्लाऊज शिवलेले आहेत. हा ब्लाऊजचा प्रत्येक फॅब्रिक वेगळा वेगळा आहे, एकही रिपीट झालेलं नाही. सो हे सगळे ब्लाऊज मी आता प्रेस केले आणि प्रेसचा सुद्धा व्हिडिओ आलेला आहे. या अगोदर आला नसेल, म्हणजे आलेले आहेत खूप, पण तुम्ही आता या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल या ब्लाऊजचा. त्या ब्लाऊजचा प्रेस नंतरची क्वालिटी कशी आहे, प्रेस कुठली आहे, कितीला घेतलेली आहे, कुठून घेतलेली आहे, कारण तुम्ही लिंक मागता ते सगळे सांगितलेले आहे. सो आता हे काही ब्लाऊज आहे तर तुम्हाला फॅब्रिक सांगते आणि इतके भन्नाट फॅब्रिक आहेत ना की असं नाही का प्रेमात पडायला होतं अशा ब्लाऊजांच्या आणि अशा साड्यांच्या. तर सगळ्यात अगोदर जे ब्लाऊज आहे हे बघा, हा नारायणपेठ पैठणीचा ब्लाऊज आहे, जे की आपलं लेटेस्ट आणि ट्रेंडिंग कायम चालणारं नारायणपेठ मटेरियल आहे. सॉफ्ट असतं आणि अंगाला एकदम अगदी घातल्यानंतर साडी कम्फर्टेबल असते. हे जरी नारायणपेठ हे आहे ब्रॉकेटमधलं, ब्रॉकेट सिल्क पैठणी आहे. नारायणपेठचा लुक दिलेला आहे बॉर्डरमुळे, पण नारायणपेठ नाही आहे, ब्रॉकेट पैठणी आहे, सिल्कनी म्हणते. त्यानंतर ही जी आहे ही प्युअर कांजीवरम, प्युअर सिल्क चेन्नईवरून आणलेली साडी आहे. प्युअर म्हणजे प्युअरच आहे. साडीसुद्धा खूप सुंदर आहे, ऑफ व्हाईट कलरची साडी आहे आणि बॉटल ग्रीन कलरचा रिच लुक देणारा हा ब्लाऊज आहे. कारण बॉटल ग्रीनच्या खरंच मी लाईफ टाईम प्रेमात आहे, इतका सुंदर हा कलर मला दिसतो आणि आवडतो सुद्धा. त्यानंतर ही झाली कांजीवरम, त्यानंतर हा झाला बनारसी सिल्क. बनारसी सिल्कमध्ये सुद्धा खूप रिच लुक आहे. साडी पूर्ण अशी डार्क चिको कलरची आहे आणि भरलेली आहे. त्यानंतर हा बघा, ह्याचा तर काय थाट म्हणावं, माहेश्वरी सिल्क. माहेश्वरी सिल्क सध्या इतकं ट्रेंडमध्ये आहे आणि घातल्यानंतर इतकं कम्फर्टेबल असतं, हातात घेतानाच मला इतकं ते छान वाटते ना, असं मस्त फिलिंग येते, त्याचं असं स्मूथ आहे. आणि हा ऑल टाईम ट्रेंडमध्ये असणारा समरचा राजा म्हटला तर लिनन कॉटन. लिनन कॉटनमध्ये तुम्ही कशीही साडी घ्या, प्रचंड छान दिसते आणि कम्फर्टेबल तर काय विचारूच नका. त्यानंतर हा झाला लोटस पैठणीचा चंदेरी सिल्क. चंदेरी सिल्क म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, अशी साडी पहिली यायची. माझं जेव्हा लग्न होतं ना 26 वर्षापूर्वी, तेव्हा ट्रेंड होता चंदेरी साडीचा. त्याला काही एवढं कुठं माहीत होतं की आपण या फील्डमध्ये उतरणार आहोत किंवा काय. पण चंदेरी सिल्कमध्ये लोटस पैठणी आहे आणि हा सुद्धा खूप रिच कपडा आहे आणि खूप सुंदर दिसतो बरं का हा लग्न कार्यक्रमात घातल्यानंतर. त्यानंतर ही आहे पार्टीवेअर. पार्टीवेअरचा लुक तर तुम्ही कसाही यूज करा, बेस्टच दिसतो. इतका नाजूक आणि सॉफ्ट कपडा आहे, तरीसुद्धा प्रेसने एक नंबर त्याला सेट केलेला आहे. आणि त्यानंतर हा आहे लास्टमध्ये साऊथ कॉटनचा. हा जो व्हाईट आहे साऊथ कॉटनची, कॉटन सिल्कमध्ये साडी जी आहे, हा तरी प्रचंड कम्फर्ट देणारा कपडा आहे. सो हे सगळे ब्लाऊज तुम्ही पाहिले, या सगळ्या ब्लाऊजचे टाईप्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत कसे आहेत कपड्यांचे ते. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल किंवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर मला आता फॉलो करा. कशाला वाट बघताय मी सांगायची. चला मग इन्स्टा पेज, फेसबुक आणि यूट्यूबला सुद्धा फॉलो करा. सगळ्यांसोबत पुन्हा भेटू. बाय.